आजच्या काळात वीज ही फक्त गरज नाही, ती आहे भविष्य घडवण्याची ताकद. आणि सोलार हा फक्त बिझनेस नाही, तर स्वतःचं काहीतरी मोठं करण्याची संधी. पण प्रश्न एकच येतो, हा बिझनेस खरंच आपण करू शकतो का? आज आपण भेटणार आहोत अशा दोन व्यक्तींना ज्यांनी झिरो पासून सुरुवात करून सोलर इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आशीर्वाद सोलारचे मॅनेजिंग डिरेक्टर्स अभिजित कबुले आणि मनोरंजन जाधव. चला तर मग यांच्याकडून ऐकूया त्यांच्या साध्या सुरुवातीपासून ते सक्सेसफुल सोलर बिझनेस पर्यंतचा त्यांचा प्रवास. नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत आशीर्वाद सोलरचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्री अभिजित कबुले साहेब आणि माननीय श्री मनोरंजन जाधव साहेब. नमस्कार साहेब. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आशीर्वाद सोलार पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे. तर कशी सुरुवात झाली आशीर्वाद सोलारची? आशीर्वाद सोलरची सुरुवात तशी 2014 साली झाली असं म्हणता येईल. आम्ही दोघे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहोत आणि नोकरी करत असताना 2014 मध्ये बाबा आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि हा व्यवसाय सुरू करून हा व्यवसाय बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे या उद्देशाने आम्ही काम सुरू केलं. आणि त्यावेळेस जे क्षेत्र सर्वांना घोरत होतं ते म्हणजे सौर ऊर्जा क्षेत्र. तर ह्या सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही फॅब्रिकेशन युनिटचा पुरेपूर वापर करून सोलर वॉटर हीटर याचं मॅन्युफॅक्चरिंग करायला सुरुवात केली. आणि ह्या मॅन्युफॅक्चरिंगबरोबर आम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि तसेच प्रोजेक्ट्स ह्या क्षेत्रामध्ये उतरलो. आज आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की आज आशीर्वाद सोलरच्या माध्यमातून आम्ही टाटा पॉवरचे पण ऑथराईज चॅनल पार्टनर आहोत. आणि 36 वितरकांबरोबर काम करत असताना आम्ही राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन, प्रोजेक्ट्स आणि मेंटेनन्स ह्या चारही क्षेत्रामध्ये पूर्ण इंडिपेंडंट टीम सकट आम्ही पूर्ण ताकदीने काम करत आहोत. आणि सर, इतक्या ब्रॉड लेवलला काम करत असताना असे कुठले चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागले? सुरुवातीला जे चॅलेंजेस होते दॅट इज इंडस्ट्रीची एक स्वतःची डिमांड होती, म्हणजे अनस्किल मॅनपॉवर. आणि ती त्यांना रिक्वायरमेंट होती की स्किल आणि ट्रेन आणि टेक्निकल बॅकग्राऊंडची मॅनपॉवर ते अपेक्षित होती. तो धागा शोधून आम्ही दोघांनी टेक्निकल स्किल मॅनपॉवर उभी करण्याचा प्रयत्न केला. तो एक बिगेस्ट चॅलेंज आमच्यासमोर होता सुरुवातीला, की हाऊ टू डेव्हलप दी टेक्निकल मॅनपॉवर टू वर्क इन द सोलर इंडस्ट्री. अच्छा, त्याच्यानंतर मग क्लायंट मिळवणं हे खूप कठीण काम असतं. तर पहिला क्लायंट कसा मिळवला किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? पहिला क्लायंट आमचा विलास जावडेकर ग्रुप हा सोलर वॉटर हीटरसाठी हा आमचा पहिला क्लायंट. त्यासाठी मी स्वतः डिझाईन करून आम्ही दोघांनी MEP डिझाईन असेल, सोलरचं लेआउट्स असतील, शॅडो अनालिसिस असेल, हे सर्व रात्री अगदी 2-2 वाजेपर्यंत जागून बनवलं. आणि ते प्रेझेंट केल्यानंतर त्या विलास जावडेकरच्या ज्या ओनरशिप आहेत, मॅनेजमेंट आहे, त्यांना ते इतकं भावलं की त्यांनी आम्हाला एकाच वेळी 4 टॉवरची ऑर्डर दिली. आणि ती आमचं फर्स्ट क्लायंट होता. दॅट इज द बिगेस्ट अचिव्हमेंट विथ द स्पॅन ऑफ जस्ट 1 or 2 months फॉर अस. सांगायला मला आवडेल, एका बिल्डिंगवर ऑन अ सिंगल बिल्डिंग आम्ही 25,000 लिटरचं इन्स्टॉलेशन, अशी 4 टॉवर म्हणजे 1 लाख लिटरचं हायराईज टॉवरवर काम केलंय. 22 मजली बिल्डिंगवर आम्ही काम केलंय आणि पूर्ण ऑटोमाइज पद्धतीने तो झालेला पुण्यातला पहिला प्रोजेक्ट होता की ज्या ह्याच्यावर विदाऊट मॅन्युअल इंटरव्हेन्शन पूर्ण सोलर सिस्टम आम्ही चालू करून दिली. आणि तो तुमचा फर्स्ट प्रोजेक्ट होता असं म्हणते. मग त्यावेळेला असे काही डिफिकल्टीज नाही आले का? कारण जर पहिल्यांदा कोणाला काम करायचं असेल, ह्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्याला यायचं असेल, तर कशी सुरुवात केली पाहिजे? कारण इतक्या मोठ्या लेवलला तुम्ही काम केलंय, तर जे नवीन येऊ इच्छित आहेत ह्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना काय सांगाल या संदर्भात? तर मी सांगू इच्छितो की आम्ही सुरुवातीला मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये काम केलं. मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला विलास जावडेकर हे पहिले आमचे क्लायंट होते. तर हे काम करत असताना राईट ऑपॉर्च्युनिटीत आपण शोधले पाहिजे. म्हणजे लकीली त्या दरम्यान तो कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये अक्षरशः रस्त्यावर म्हणा की लेबर आणि स्किल मॅनपॉवर याचं खूप शॉर्टेज होतं. आणि तीच ऑपॉर्च्युनिटी आम्ही ग्रॅब केली आणि त्यांची गरज आणि आमची गरज या दोन्ही जुळून आल्यामुळं ही गोष्ट अचीव्ह होऊ शकते. तर अपॉर्च्युनिटीज आपण नेहमी
क्लिक केलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याबरोबर टेक्निकल ॲबिलिटी, तुमची टेक्निकल ॲबिलिटी तुम्ही तुमच्या समोरच्या माणसाला ती तुम्हाला व्यवस्थित प्रेझेंट करता आली पाहिजे, त्याचा कॉन्फिडन्स तुमच्यावर बसला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी साध्य होऊ शकतात. आणि सोलर इंडस्ट्रीमध्ये भांडवल हे जास्त लागतं का? म्हणजे जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर मग खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे का? किंवा जर एखाद्याकडे नाही आहेत इतके पैसे तर त्यांनी कशी सुरुवात करावी? आता या सोलर इंडस्ट्रीचा नाही, हा पूर्ण सगळ्या बिझनेस इंडस्ट्रीचाच मेन गोष्ट, यातली मेन गोष्ट आहे की कॅश फ्लो हा मेंटेन झाला तरच तुमचा बिझनेस हा व्यवस्थित ट्रॅकवर राहू शकतो. आता इनिशियली पिरियडमध्ये आम्ही त्या गोष्टीवर खूप लक्ष दिलं की आपण केल्यानंतरचं काम ज्या पेमेंट टर्म्स अँड कंडिशनमध्ये आपण ठरवलेलं आहे. आता पहिल्या 1-2 वर्षामध्ये तरी जे वर्किंग कॅपिटल असतं, सीसी आपण ज्याला म्हणतो, ते काय आमच्याकडे अवेलेबिलिटी नव्हती. त्यामुळे आमच्याकडचंच भांडवल हे व्यवस्थित कसं रोटेट होईल, त्यानंतर पैशाचा कॅश फ्लो कसा मेंटेन राहील, याच्याकडे आम्ही विशेष फोकस दिला. आणि ज्यावेळेस आमचं 2 ते 3 वर्षाचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित झालं, त्यानंतर बँकेने आम्हाला सीसीच्या स्वरूपात, CGTMS स्वरूपात सपोर्ट केला. मग त्याच्यामुळे आमचा हा बिझनेसचा ग्रोथ वाढत गेला. त्यामुळे पहिले 1-2 वर्ष कॅश फ्लो व्यवस्थित मेंटेन करणे नवीन बिझनेसमॅनला खूप आवश्यक असतं. ओके, नाही ती तर महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण जसं पहिले 2 वर्ष स्वतःला स्टेबल ठेवतो, कारण कन्सिस्टन्सी बिझनेसमध्ये खूप महत्त्वाची असते. तर इतक्या वर्षात आपण हा बिझनेस करतो, तर असे आपली USPs काय आहेत? कारण आत्ता बघितलं जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मोदीजींनी ज्यावेळेला विकसित भारताचं सांगितलं, तर त्याच्यानंतर बरेचसे सोलारमधले लोक आले, जे पुढे आले. प्रत्येक जण आज सोलारमध्ये काही ना काहीतरी करतोय. तर आपण आपले असे USPs काय मेंटेन करतो? आमची मेजर USP जी आहे दॅट इज वी हॅव स्ट्रॉंग टेक्निकल टीम. हा एक मेजर USP, कारण की आज मार्केटमध्ये टेक्निकल बॅकग्राऊंडचे खूप कमी लोक ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तोच आमचा एक मेजर USP. आणि सेकंड, ट्रू कमिटमेंट्स. आम्ही ज्या कमिटमेंट्स देतो, विश्वासार्हता संपादन केलेली, ती विश्वासार्हता कमिटमेंट दिल्यानंतर आणि ती फुलफिल झाल्यानंतर होते. सो एक सेकंड पॉईंट तो आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, आणि आमच्याकडे मार्केटिंगमध्ये 35 वर्ष अनुभव असलेले आमचे डायरेक्टर मार्केटिंग आहे. त्यानंतर आमच्याकडे जे आमचं मेन वर्क आहे, प्रोजेक्ट वर्क, ज्यामध्ये शासकीय सेवेतून रिटायर्ड झालेले आणि त्या क्षेत्रामध्ये खूप सारा अनुभव असलेले रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे आमचं पूर्ण प्रोजेक्ट डिपार्टमेंट सांभाळतात. आणि त्याचबरोबर जे आमच्या सोलर व्यवस्थेचा मेन कणा आहे, लायझनिंग, तर रिटायर्ड AC जे MSEDCLच्या खात्यातून जे AC म्हणून ज्यांच्या अंडर पूर्ण मराठवाडा सेक्शन होता, तर असे व्यक्तिमत्व आमच्या टीममध्ये आहे. त्याचबरोबर अजून एक जो व्यवसायाचा महत्त्वाचा कणा आहे की अकाउंटिंग. आमचे CFO, तर आमच्या CFOंना जवळपास 20 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे असे एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर ज्युनियर लेवलचे म्हणजे जस्ट पासआउट झालेले इंजिनियर, अशा सर्व टीमचा आमच्याकडे परिपूर्ण असा संच आहे. आणि त्या संचाचा वापर करून आम्ही आमचा बिझनेस चांगल्या गतीने वाढवतो. आणि सर, आशीर्वाद सोलर म्हटल्यावर कुठेतरी आशीर्वाद कुटुंबकम सुद्धा येतं. सो आशीर्वाद कुटुंबकम काय आहे नेमकं? आता 2014 पासून जो आम्ही प्रवास चालू केला, इनिशियली आम्ही मॅन्युफॅक्चरिंग, नंतर डिस्ट्रीब्युशन आणि इन्स्टॉलेशन्स प्लस मेंटेनन्स या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही अन्य क्षेत्र पण आम्हाला खुणावलं. आणि जसं मग आम्ही पुढे जात गेलो, तसं आम्हाला ज्या अपॉर्च्युनिटीज, म्हणजे मी मगाशीच बोललो की राईट अपॉर्च्युनिटी आपण क्लिक केली पाहिजे, तर त्या अपॉर्च्युनिटीज आम्हाला व्यवस्थित योग्य वेळी आमच्या समोर आल्या आणि आम्ही ते ग्रॅब केल्या. त्याच्यामध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये आहोत, आम्ही प्लॉटिंग क्षेत्रामध्ये आहोत, आम्ही पॅकेजिंग क्षेत्रामध्ये आहोत. त्याचबरोबर आमचे काही पेट्रोल पंप्सचे व्यवसाय सुद्धा आहेत. तर अशा विविध व्यवसायांच्या मार्फत आम्ही म्हणजे हे पूर्ण सगळे व्यवसाय एका छत्राखाली असावेत, किंवा एका आपण त्याला ग्रुप ऑफ कंपनीज, आम्हाला ग्रुप ऑफ कंपनीज असं मुद्दाम नाव द्यायचं नव्हतं, म्हणून तो ग्रुप समूह ते एका कुटुंबाच्या अंडर असेल, म्हणून आशीर्वाद कुटुंबकम या आम्ही गेल्या वर्षी त्याची स्थापना केली असं आपण म्हणू शकतो. आणि त्या अंडर आम्ही एक क्षेत्र जसं आम्हाला पुढे क्लिक करत जाईल तसं आम्ही ते वाढवत आहोत. म्हणजे फक्त सोलारमध्ये न राहता तुम्ही वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये सुद्धा सध्या काम करताय चांगल्या रीतीने.
आमची जी आशीर्वाद कुटुंबकमची जी टॅगलाईन आहे ती वर्क टुगेदर ग्रो सस्टेनेबिलिटी, त्यातच ह्या पूर्ण आशीर्वाद कुटुंबकमचा एक गाभा तुम्हाला लक्षात येईल. कारण की तिथे एकत्र यावं आणि एकत्र डेव्हलप व्हा, सस्टेनेबली क्रिएट करा ऑर्गनायझेशनची, असा एक तो विचार आहे. त्यातून आम्ही पुढे जातो. ओके, खूप छान थॉट आहे. शेवटी मला एक विचारायचं आहे की मगाशी जसं मी म्हटलं की तरुण जे आहेत, नवीन जे आहेत, कारण आज आपल्या भारतामध्ये जास्त मोदीजी सांगतायत किंवा सगळे सांगतायत की यूथना नोकरी करणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा. सो ह्या बिझनेसमध्ये एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर एका वाक्यात तुम्ही दोघंही काय सांगाल त्यांना, कसा करावा बिझनेस? बिझनेस करताना सगळ्यात महत्त्वाचं जे एकच वाक्यात सांगता येऊ शकतं ते म्हणजे स्वतःची ॲबिलिटी ओळखता आली पाहिजे. आणि स्वतःची ॲबिलिटी ओळखून जे क्षेत्र आपण निवडले त्या क्षेत्रामध्ये 100% डेडिकेशननी काम जर केलं तर 100% तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळतंच आणि मिळतं. बिझनेसमध्ये येण्यासाठी बेसिकली त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या एंटरप्रेनरमध्ये डिसिप्लिन, डिटर्मिनेशन आणि डेडिकेशन हे 3 कॅरेक्टरिस्टिक्स ह्या असायलाच हव्या. त्याशिवाय तो बिझनेसमध्ये ग्रो करू शकत नाही आणि सस्टेनेबली पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येकाने आणि जरी तो नोकरी करत असेल तर तो नोकरीमध्येही नोकरीच्या मानसिकतेत न राहता तो तिथला एक स्वतः ओनर आहे या भावनेने जर त्यांनी काम केलं तर तो नोकरीतही चांगलं काम करू शकतो. धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, कारण सोलर क्षेत्र तसं बघितलं तर टेक्निकल खूप आहेत, टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये खूप इन्क्लूड असतात. मात्र तरीसुद्धा आपल्या दैनंदिन वापरात ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. सो हे क्षेत्र कसं ग्रो होतं, या क्षेत्रात कसं काम केलं जातं, हे तुमच्याकडून याची माहिती सविस्तर मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा हा आशीर्वाद सोलर आणि आशीर्वाद कुटुंबकम हा तुमचा ब्रँड नक्कीच इथून पुढे सुद्धा छान प्रगतीपथावरती जाईल. आणि तुम्ही आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना जी माहिती दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.